आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 16। तर सगळ्यात पहिले सेशनचा परिचय पाहून घ्या। परिचय पाहिल्यानंतर आपल्याला ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे। ऑफिस स्किल्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला यामध्ये नॉलेज चेकचे प्रश्न दिलेले आहे। तर पहिलं आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न आहे। पहिला प्रश्न, ट्रॅव्हल इंटिनरीमुळे डॅशची खात्री मिळते म्हणत आहे। तर याचं उत्तर तुमचा प्रवासातला वेळ मॅनेज करण्याची खात्री मिळते। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। तुम्हाला MS वर्ड वरील एक चित्र बदलून दुसरे घालायचे आहे। चित्रावर राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणता पर्याय निवडावा लागेल म्हटलेला आहे। तर यासाठी बघा आपल्याला चेंज पिक्चरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। MS वर्ड वर एखादा इमेज साईज चटकन बदलता कसा येतो म्हणत आहे। तर त्यासाठी बघा इमेजचे साईज हँडल ड्रॅग करून ते चेंज करू शकतो आपण। तुमच्या लोकल डिव्हाइस मध्ये एक इमेज डाउनलोड केलेला आहे। तुम्ही टेम्पलेट पिक्चर बदलून तिथे ही इमेज घालू इच्छिता। चेंज पिक्चर सिलेक्ट केल्यानंतर कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक केले पाहिजे म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला फ्रॉम दिस डिव्हाइसवर क्लिक करायला पाहिजे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। तुम्ही ऑनलाईन क्रिएट केलेल्या ट्रॅव्हल इंटिनरीची एक PDF प्रत तुम्हाला हवी आहे। फाईल मेनू व सेव्ह ॲज ऑप्शन खाली कुठला पर्याय तुम्ही सिलेक्ट केला पाहिजे म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला डाउनलोड याच PDF वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोर यातनी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर पुन्हा याच्यातनी आपल्याला ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे। ऑफिस स्किल्स मध्ये सुद्धा नॉलेज चेक दिलेला आहे। तर नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, तुमच्या ग्रीटिंग कार्ड मध्ये तुम्हाला काही आयकॉन्स ऍड करायची इच्छा आहे। त्यासाठी तुम्हाला प्रथम डॅश या टॅबकडे जावे लागेल म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जावं लागेल। त्यानंतर MS वर्ड मध्ये तुम्ही एखाद्या आयकॉनचा कलर कुठे जाऊन बदलू शकता म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला ग्राफिक फील्डवर जायचं आहे। त्यानंतर एखादे एलिमेंट कॉपी करण्यासाठी डॅश हा कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो म्हणत आहे। तर याचं उत्तर Ctrl+C आहे। पुढील इमेजेस पैकी कोणती ग्रीटिंग कार्ड इमेज आहे म्हणत आहे। तर खालीलपैकी कोणती ग्रीटिंग कार्ड इमेज आहे। तर ऑप्शन नंबर 4 वरची आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक 2 नंबरचं झालेलं आहे आणि स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहे। तर सिम्युलेशन क्वेश्चन्स वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 3 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न इथून चालू करा। सेव्हचा वापर महत्वाचा आहे कारण ते तुमचे काम सुरक्षित ठेवण्यास मदत करते आणि ओरिजिनल डॉक्युमेंट अबाधित ठेवते। म्हणून दिलेला डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर ट्रॅव्हल इंटिनरी नावाने सेव्ह ॲज वापरून सेव्ह करा म्हणत आहे। तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲज वर जायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यातनी डेस्कटॉप निवडा। डेस्कटॉप निवडल्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वर्ड डॉक्युमेंटचं क्रिएशन, फॉर्मॅटिंग आणि शेअरिंग सुलभ करते। आता कार्ड पर्याय निवडा आणि सर्च बार मध्ये बिग केक बर्थडे कार्ड सर्च करा आणि ते क्रिएट करा म्हणत आहे। तर कार्डवर क्लिक करा। त्यानंतर याच्यातनी सर्च करायचं आहे आणि त्यानंतर जे येईल त्याला सिलेक्शन करून क्रिएट बटनावर क्लिक करा अशा पद्धतीने आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। आणि शेवटचा प्रश्न, डॉक्युमेंटचं सर्वात रिसेंट व्हर्जन जतन करण्यासाठी सेव्ह ॲज वर क्लिक करा। आता ग्रीटिंग कार्ड नावाने सेव्ह ॲज वर वापरून डॉक्युमेंटच्या तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे। तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲज वर क्लिक करायचं आहे, डेस्कटॉपवर निवडायचं आहे आणि त्याला नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला येस बटनावर क्लिक करून आपल्याला एंड एक्झाम करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशनचे प्रश्न सोडवण्यात झालेले आहे आणि आपला स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा सेल्फ पाथ लर्निंगचे 7 प्रश्न दिलेले आहेत। तर इथून स्टार्ट करा। दिलेल्या ट्रॅव्हल आयटिनरीजमुळे इमेज बदलता येते, त्याचे योग्य स्टेप्स निवडा म्हणत आहे। तर त्याचा योग्य स्टेप्स कोणता आहे बघा। तर त्यासाठी बघा इमेज सिलेक्ट करा, इमेजवर राईट क्लिक करा, पिक्चर चेंज करा आणि इमेज सिलेक्ट करून आपल्याला इन्सर्ट करायचं आहे। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। बरोबर आलेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट, दिलेल्या इमेज मधून फॉन्ट स्टाईल, फॉन्ट साईज बदलण्यासाठी योग्य ऑप्शन्स निवडा म्हणत आहे। साईज आणि फॉन्ट चेंज करण्यासाठी आपण बघा ऑप्शन डी चा वापर करत असतो। तर याचं उत्तर ऑप्शन डी असणार आहे। डॉक्युमेंट सेव्ह ॲज करण्यासाठी आणि PDF फॉर्म मध्ये डाउनलोड करण्यासाठी योग्य स्टेप्स
सिलेक्ट करा म्हणत आहे. तर या सर्वसाठी आपल्याला कोणत्या स्टेप्स करायला पाहिजे, तर त्यासाठी बघा आपल्याला फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲज वर फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲज वर क्लिक करा, डाउनलोड ॲज PDF वर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 3 असणार आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तयार टेम्पलेट ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध असतात म्हणत आहे, तर बरोबर आहे. ग्रीटिंग कार्ड आयकॉन इन्सर्ट करण्यासाठी योग्य ऑप्शन्स निवडा म्हटलेलं आहे. तर ग्रीटिंग कार्ड मध्ये आयकॉन्स घेण्यासाठी त्यासाठी काय करायचं आहे, तर इन्सर्ट वर जा, आयकॉन वर जायचं आहे, आयकॉन सर्च करा, सिलेक्ट करा आणि त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे. ग्रीटिंग कार्ड असणाऱ्या आयकॉनचा साईज आणि कलर आपण बदलू शकतो का म्हणत आहे, तर बदलू शकतो, बरोबर आहे. डॉक्युमेंट PDF फॉर्म मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी योग्य स्टेप्स ओळखा म्हणत आहे. तर त्याच्या योग्य स्टेप्स फाईल टॅबवर क्लिक करा, एक्सपोर्ट वर क्लिक करा, PDF XPS वर क्लिक करा आणि फाईलला नाव देऊन पब्लिश करायचं आहे. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे. त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करा अशा प्रकारे आणि ते आपण स्कोर्स पाहू शकतो. पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ लर्निंग झाल्यानंतर गायडेड टू टीवर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे, तर इथून स्टार्ट करा. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर ग्रीटिंग कार्ड नावाने सेव्ह करा म्हणतात. तर ग्रीटिंग कार्ड नावाने सेव्ह करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲज वर क्लिक करा, डेस्कटॉप निवडायचं आहे. डेस्कटॉप निवडलं त्यानंतर कोणतं नाव सांगितलं असेल ते नाव त्यामध्ये टाईप करा किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. तर मी कॉपी पेस्ट केलेलं आहे किंवा टाईप केलं तरी चालते. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट एरियल आणि फॉन्टची साईज 36 करा म्हणत आहे. तर पहिले फॉन्टला त्या नावाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, नावाला सिलेक्शन करा, त्यानंतर फॉन्ट मध्ये जा आणि याच्यातून एरियल नावाचा फॉन्ट घ्यायचा आहे, त्यानंतर साईज मध्ये जा आणि याच्यातून 36 साईज यातून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुढचा प्रश्न लावायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा, कोणत्या पॅराग्राफ ग्रुप सेंटरचा वापर करून ते सेंटर अलाइन करा म्हणत आहे. तर बघा या नावाला आपल्याला सेंटर अलाइन मध्ये करायचं आहे, तर त्या नावाला सिलेक्शन करून घ्या. पॅराग्राफच्या ग्रुप मध्ये इथं सेंटर दिलेला आहे, तर याच्यातून त्याला सेंटर करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा आणि इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप ड्रॉ टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, टेक्स्ट बॉक्सवर जा, टेक्स्ट बॉक्सवर गेल्यानंतर ड्रॉ टेक्स्ट बॉक्स घ्या आणि त्यातनी ड्रॅग करून ते काढायचं आहे आणि यामध्ये आपल्याला जे नाव सांगितलं असेल ते नाव आपल्याला याच्यामध्ये टाईप करून घ्या अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या वर डॉक्युमेंट मध्ये इन्सर्ट टॅब इमेजेस ग्रुप पिक्चरचा वापर करून तुमच्या मशीनवरील तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे. तर कोणतेही पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, पिक्चर्सवर जा, पिक्चर्सवर गेल्यानंतर याच्यातनी आपल्याला कोणते पिक्चर्स घेता येते, डेस्कटॉपवर जर असेल तर कोणते एक डेस्कटॉपवर घ्या आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करायचे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये फाईल टॅब न्यू ब्लँक डॉक्युमेंटचा वापर करून नवीन ब्लँक वर डॉक्युमेंट ओपन करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे, त्यानंतर न्यू वर जा, त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट वर जायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये उजव्या बाजूला सर्वात वरती असलेले ठिकाण जयपूर पिक्चर सिलेक्ट करा आणि इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुप पिक्चरचा वापर करून तुमच्या सिस्टीम मधील इतर कोणत्याही पिक्चरने ते रिप्लेस करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला जयपूरचे चित्र दिलेले आहे, त्या चित्राला सिलेक्शन करा, इन्सर्ट वर जायचं आहे, पिक्चर्स वर जा, पिक्चर्स वर गेल्यानंतर आपल्याला
कोणतीही याच्यातलं डेस्कटॉपवरचं आपल्याला चित्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा. बघा त्या जागी आपल्याला दुसरं चित्र इथं इन्सर्ट केलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा आणि इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप ड्रॉ टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये ट्रॅव्हल टेक्स्ट एंटर करा म्हटलेला आहे. तर यासाठी बघा आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, टेक्स्ट बॉक्सवर जा आणि यातून ड्रॉ टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि त्यातनी ड्रॉ करून ते काढून घ्या. काढल्यानंतर त्यामध्ये जे नाव सांगितलं असेल ते नाव मी इथून कॉपी करून घेतो आणि ते नाव त्यामध्ये पेस्ट करा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतरचा प्रश्न, त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये डेस्टिनेशन जयपूर टेक्स्ट सिलेक्ट करा. होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्यांचा फॉन्ट कलर डार्क रेड आणि फॉन्ट साइज 16 करा म्हणत आहे. तर कशाला सांगितलेलं आहे डेस्टिनेशन जयपूरचा, तर डेस्टिनेशन जयपूर या नावाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉन्ट कलर आपल्याला डार्क रेड करायचा आहे, तर डार्क रेड याच्यातून कलर घ्या आणि साईज किती सांगितलेले आहे 16, तर जे सांगितलेलं ते घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये डेस्टिनेशन उदयपूर टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून ते बोल्ड करा म्हणत आहे. तर डेस्टिनेशन उदयपूरला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी त्याला बोल्ड करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं गाइडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवणं झालेले आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोर इथे पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा, तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचा. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्ड ओएस हा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचा एक लोकप्रिय आणि सामर्थ्यवान पर्याय आहे म्हणत आहे, तर चूक आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. युनिक्सची ही आवृत्ती ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम असून ही विंडोजसाठी एक पर्याय आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर लिनक्स आहे. त्यानंतर वेबवरील सर्व्हर्स, मेनफ्रेम कॉम्प्युटर्स आणि अतिशय सामर्थ्यवान पर्सनल कॉम्प्युटर ही ऑपरेटिंग सिस्टीम सर्वात अधिक वापरले जातात म्हणत आहे, तर याचं उत्तर युनिक्स आहे. मॅक ओएस हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे एक उदाहरण आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सेशन 16चं सेशन कम्प्लिशन टेस्ट कम्प्लीट सोडवणं झालेलं आहे आणि इरा सेशन 16 सुद्धा कम्प्लीट सोडवणं झालेलं आहे.